मित्रांनो, संसोहम या चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत. तुमचे बरेचसे ओव्हरवेल्मिंग कॉमेंट्स मी वाचलेत आणि त्याच्यामध्ये काही लोकांनी असं म्हटलंय की तुमचा आवाज हा आमच्या रोजच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग झालाय, किंवा काही जणांनी म्हटलंय की तुमचा आवाज ऐकल्याशिवाय आम्हाला झोप येत नाही. आणि काही जणांनी मी हे रोज का आणत नाही याबद्दल सारखी विचारणा केली आहे. त्याचं एक कारण तुम्हाला सांगतो आणि ते आजच्या कथेशी निगडित आहे. बऱ्याचदा भयकथांची पार्श्वभूमी जी असते ती म्हणजे पुरातन वाडे, प्राचीन मंदिरं किंवा हे बळदं, तळघरं, जुनाट माळे. त्याचा पण थोडासा विचार केला तर हे तुम्हालाही कळेल की या पुरातन वास्तूंमधून वास्तूशी निगडीत असा त्यांचा जो वारसा असतो ना, तर तोही त्या वास्तूमधून पुढे पुढे जात असतो. आजच्या माणसाला जेवढी डिस्ट्रॅक्शन्स आहेत, आजच्या माणसाला जेवढी डायव्हर्जन्स आहेत, जेवढ्या वेगवेगळ्या गोष्टी त्याच्या भोवती घडत असतात, त्याच्यावरती असणारा परिस्थितीचा जो रेटा आहे, यापेक्षा पूर्वीच्या काळामधली जी परिस्थिती होती ही फार वेगळी होती. माणसाच्या मनाला एक निवांतपणा होता आणि त्या काळामध्ये नोकरी करणं, पैसा कमावणं ही खूप मोठी गरज नव्हती. म्हणजे काय, एखादा माणूस थोडासा कमी कमवत असेल, एखादा माणूस थोडेसे जास्त कमवत असेल, पण साधारण मध्यमवर्गीय माणसांची परिस्थिती ही साधारण सारखी होती. आणि लोकांमध्ये ही एक समाधानी वृत्ती होती की जे मला मिळालंय त्याच्यामध्ये मी समाधानी आहे, त्याच्यामध्ये मी सुखी आहे आणि मला कोणाला काही प्रूव्ह करायला जाण्याची गरज नाही आहे. तर या कथांच्या अनुषंगाने जर आपण बघितलं तर काही लोकांनी हा अवकाश घेतला आणि त्याचा पुरेपूर फायदा उठवत त्या गोष्टीचा सखोल अभ्यास करून त्या गोष्टीच्या मुळापर्यंत ते पोहोचले. अशा लोकांचा वारसा या पुरातन वास्तूंमधून अजूनही आपल्यापर्यंत पोहोचतोय. पण हा सगळाच वारसा उजेडात येत नाही. त्यामुळे भयकथांसाठी एक आदर्श अशी पार्श्वभूमी या पुरातन वास्तूंमधून तयार होत असते. यापूर्वी या चॅनलवरती प्रसिद्ध झालेल्या ज्या कथा होत्या, म्हणजे चंद्राची सावली म्हणा, किंवा झपाट, किंवा किमयागार, किंवा चेटकीण, यासारख्या कथांमधून आपल्याला हे प्रत्येक वेळी दिसलेलं आहे. बळी पडलेल्या व्यक्तीचं त्या वास्तूशी जखडलं जाणं, त्या वास्तूकडे पुन्हा पुन्हा आकर्षित होणं आणि त्या वास्तूमध्ये राहणाऱ्या लोकांना त्या वारशाचा अनुभव येणं, हे वारंवार झालेलं दिसतं. चेटकीणमध्ये त्या वास्तूशी निगडीत असलेली सोनालीच्या आजीच्या काळातली व्यक्ती त्या वास्तूशी जखडली जाणं आणि तिनं ते घर झपाटणं. पिसाट या कथेमध्ये जो प्राध्यापक असतो तो त्या वास्तूवरती त्याच्या प्रत्येक भावनेचे पडसाद उमटत असतात. त्याच्या मनातला संताप, त्याच्या मनातली चीड ही त्या वास्तूमधल्या प्रत्येक गोष्टीवरती प्रतिबिंबित होत असते. जाताना खुर्ची लाथाडणं, दार किंवा खिडक्यांची जोरजोरात आदळआपट करणं आणि नंतर त्या वास्तूमध्ये तो राग साठत राहून ती वास्तू नंतर त्याला ट्रॅप करते, ती वास्तू नंतर त्याचा सूड घेते, या प्रकारचे आपल्याला अनुभव या कथांमध्ये नेहमी दिसतात. काही वास्तूंमध्ये गेल्यावर प्रसन्न वाटतं, काही वास्तूंमध्ये गेल्यावर उदास वाटतं. याचं कारण हे आहे की त्या वास्तूमध्ये राहणाऱ्या व्यक्तीचं त्या वास्तूमधलं जे वर्तन आहे, त्याचं वागणं जे आहे, ते त्या वास्तूवरती प्रत्येक क्षणी रिफ्लेक्ट होत असतं आणि ते त्या वास्तूच्या प्रत्येक कणाकणामध्ये सामावलं जात असतं. आणि नंतर तो वारसा जर तेवढा तीव्र असेल आणि त्याला काही विशिष्ट गोष्टींची जर का जोड मिळाली, काळ आणि अवकाशातल्या काही गोष्टींची तिथे विचित्र पद्धतीनं जर गाठ पडली असेल, तर ही गाठ पुढे कुठेतरी सुटण्यासाठी म्हणून तिथे काही वेगवेगळी अस्तित्व आकर्षित होतात. यालाच आपण झपाटणं म्हणतो. तर ह्या गोष्टी या पुरातन वास्तूंमधून आपल्याला जास्त तीव्रतेनं दिसतात, कारण एकाच प्रकारच्या अभ्यासामध्ये, एकाच प्रकारच्या मानसिक अवस्थेमध्ये राहणारी व्यक्ती ही त्या वास्तूवरती जास्त इंटेन्स, जास्त सखोल असा परिणाम करत असते, असं आपण म्हणूयात. तर आता तुम्हाला या सगळ्या गोष्टींचं कारण समजलं असेल असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं याबद्दल हेही मला नक्की सांगा. आपण कथेकडे वळूयात. माझईचा सापळा. लेखक नारायण धारप. माझईचा सापळा. एक. या सर्व प्रसंगातला योगायोग काही असला तर तो एवढाच होता
की रमेश कोटणीसची ऑफिसला जाण्याची वाट गार्डन रोडने येत होती आणि अनेक वर्ष तो रस्ता पायाखालून गेल्यानं त्याला त्या रस्त्यावरची इमारत, दुकानं, संस्था, व्यावसायिक म्हणजे निदान ज्यांच्या घरादारांवर नावाच्या पाट्या किंवा कॉर्पोरेशनचे नंबर होते त्यांची खूपच तपशीलवार माहिती होती. आणि तो दैनिक समाचारच्या जाहिरात विभागात काम करत होता. जाहिरात विभागासाठी आलेली डाक त्याच्या टेबलवर होती आणि एक एक पाकिट उघडून आतले कागद पाहता पाहता ते मळकट पाकिट त्याच्या समोर आलं होतं. पाकिट मळकट होतं कारण त्याचा कागद जुनाट पिवळट पडला होता. शिवाय वर चिकटवलेलं तिकीट किती जुनं होतं. तिकिटांबद्दल काही ठराविक वर्षांनंतर त्यांना चलनातून बाद करण्याचा काही कायदा होता का नाही याची रमेशला माहीत नव्हती, पण असा कायदा असता तर हे तिकीट नक्कीच बाद झालं असतं त्याला वाटलं. आणि पाकिट हातात उलटं सुलटं करून पाहताना त्याला तो वास जाणवला. जीर्ण शीर्ण वस्तूचा वास, अनेक दिवस कोणत्या तरी ट्रंकेत किंवा फडताळात किंवा बासनात बांधून ठेवलेल्या कागदाचा वास. तो तर होताच, पण जोडीला आणखीही काहीतरी होतं, विशेष चांगलं नसणारं. आणि म्हणूनच त्याला तो पत्ता दिसला, 219 गार्डन रोड. मेंदूत कुठेतरी घंटा वाजली. 219 गार्डन रोड, त्याची अगदी रोजची पायाखालची वाट. मग त्यानं पाकिट उघडलं. आत एक म्हणजे तसा जुना कागद होता आणि 10-10च्या 5 नोटा होत्या. पोस्टातून नोटा पाठवणं गुन्हा होता, पण पोस्टानं नोटा आल्या तर त्या घेणं गुन्हा होता का? स्वतःशीच हसत त्यानं कागदाची घडी उघडली. एक तुटक पत्र, मायना नाही, सही नाही, तारीख नाही. पत्र असं होतं, नोकरी धंदा या सदराखाली सोबतची जाहिरात देणे आहे. बिलापोटी सोबत रक्कम पाठवली आहे. उपलब्ध असणाऱ्या पहिल्या तारखेपासून सलग छापावी. चौकस, धाडसी, निर्भीड स्वभावाचा सहकारी पाहिजे. वय 25च्या आत, पगाराची अट नाही, रात्री 8 नंतर भेटावे. 219 गार्डन रोड. मोठं लक्षात राहण्यासारखं पत्र आणि प्रकरण खरं. मग त्यानं पावती बनवली, तारखा घातल्या, कॅशियरकडे पाठवून दिली. 7 रुपये शिल्लक राहत होते. ते पावतीला टाचणीनं लावून ठेवले. कामाच्या इतर व्यापात तो हे सर्व विसरून गेला. आणि मग ऑफिसमधून संध्याकाळी घरी चालला असताना त्याला ते सर्व एकदम आठवलं. 219 गार्डन रोड. गार्डन रोडनं चालता चालता तो एक एक नंबर बारीक नजरेनं पाहत होता. आधी त्याला तो लहानसा बोळ दिसलाच नाही. 2 मोठ्या दुकानांच्या मधून तो मागे जात होता. एका दुकानाचा नंबर होता 218, दुसऱ्याचा 220. रमेश बोळाच्या तोंडाशी थांबला. आता प्रथमच त्याच्या मनात विचार आला, लयात काय संबंध आहे? असे नका चमत्कारिक जाहिरात, जुनाट पिवळट कागद, जुनं पिवळं पाकिट, एखाद्या संग्रहालयात शोभेल असं जुनं पोस्टाचं तिकीट. त्याचा यात कुठे संबंध येत होता? काय त्या जाहिरातदाराचं नाव? माधई, मधई का माझई असं काहीतरी असेल. परप्रांतातला कोणीतरी जरा विक्षिप्त माणूस. पण मनात हे सर्व विचार चालले असतानाच त्याची पावलं सावकाश सावकाश त्या बोळात पुढे पुढे पडतच होती. क्युरिओसिटी किल्ड द कॅट. मनात अनाहूतपणे विचार आला. कुठल्या सांदी कोपऱ्यातून असा अचानकपणे समोर आला? या प्रसन्न संध्याकाळच्या वेळी विचाराला ही मृत्यूची काळी झालर का आली? या प्रकरणातल्या वरवर न दिसणाऱ्या काही गोष्टी, काही खुणा त्याच्या अव्यक्त पण सदा जागृत मनानं टिपल्या होत्या का केवळ जाहिरात विभागात काम करत असल्याने दुरान्वयाचे, भडक रंगाचे, धक्का देणारे शब्दामागून शब्द जुळवायची मनाला खोडच लागली होती. पावलं बोळातून पुढे पुढे पडतच होती. दोन्ही अंगांना नव्या इमारतींच्या उभ्या खडबडीत प्लास्टरच्या विना खिडक्यांच्या बोडक्या भिंती होत्या. खाली धड रस्ता नव्हता, धड वाळूही नव्हती. माती होती, खडे धोंडे होते. कधी काळी सिमेंट कॉन्क्रीट कालवल्यानंतर मागे राहिलेले कासवाच्या पाठीसारखे मोठमोठे कठीण थर होते. 30 एक पावलांवर बोळ संपत होता. तिथपर्यंत येऊन रमेश थांबला होता. नव्या भिंती वळून 2 अंगांना गेल्या होत्या. बोळ
एका मोठ्या चौकात उघडत होता आणि चौकातच ते घर होतं. 219 गार्डन रोडच अर्थात. एक मजली कौलारू. 100 वर्षांपूर्वी, म्हणजे कदाचित त्याच्याही पूर्वी बांधलेलं, पण आता बंद, ओसाड. धुळीनं माखलेल्या बंद खिडक्या, रंग उडालेली बंद दारं, घराच्या भिंतीपर्यंत येऊन पोचलेलं रानगवत. शहरात अशी वास्तू असू शकेल यावर त्याचा विश्वास नव्हता, पण ती आता प्रत्यक्षच त्याच्या डोळ्यांसमोर होती. हाच का त्या जाहिरातीतला पत्ता? नक्की? आणि इथे का उमेदवाराला बोलावलं होतं? रात्री 8 नंतर? संध्याकाळचा सोनेरी प्रकाश क्षणभर झाकोळल्यासारखा झाला. सर्व शरीरावरून एक सरसरती गारेगार शहार गेल्याची जाणीव झाली. आतापर्यंत मनात केवळ एक कुतूहल होतं. आता त्याला एक नवी मिती जोडली गेली होती. तर त्यानं काय करायला हवं होतं? व्यवस्थापकाला भेटून ती जाहिरात छापण्याआधी चौकशीची सूचना करायला हवी होती. पहिल्या क्षणापासूनच त्याला वाटत होतं त्या जाहिरातीत काहीतरी वेगळं आहे, वाईट आहे, अयोग्य आहे. पण आता स्वतःची खात्री करून घ्यायला हवी होती. कदाचित आता तो स्वतःची मर्यादा ओलांडतही असेल, पण आता जर त्यानं पाऊल मागे घेतलं, आता जर तो कचरला आणि काही विपरीत घडलं तर मग आयुष्याचे उरलेले सर्व क्षण अपराधीपणाची जाणीव त्याच्या मनावर एखाद्या भूतासारखी स्वार होऊन राहील. आणि मनात विचारांचा असा घोळ चाललेला असताना पावला पावलानं तो पुढे येतच होता. अंगणातले राडे रोडे ओलांडले, तण सराटे गवत तुडवत तो शेवटी घरापाशी पोहोचला होता. दारं बंद होती, खिडक्या बंद होत्या, दाराला बाहेरून कुलप होती, खिडक्या आतून लावलेल्या होत्या. हे घर आता एक दगड, विटा, काच, लाकूड, लोखंडाचं निर्जीव कवच झालं होतं, चारी बाजूंनी बंद. मग त्याची नजर वर गेली. घराकडे विजेची तार जात नव्हती, टेलिफोनची तर नव्हतीच. चारी बाजूंनी उंच इमारतींनी घेरलेल्या विहिरीसारख्या या चौरसात एव्हानाच अंधार साकळला होता. रात्री 8 नंतर काय असेल? ही बंद दारं उघडून त्या उमेदवारांसाठी इथे कोण थांबणार होतं? मग सर्वात वाईट विचार, का ते आत्ताही आत होतच? एखादा दणका बसल्यासारखा रमेश मागे सरला. एखाद्या भयानक प्रतिस्पर्ध्याकडे पाहावं तसा तो त्या अंधारात गुरफटलेल्या बंद दारा खिडक्यांच्या घराकडे पाहत उभा राहिला. मग तो सावकाश मागे सरून वळला आणि मागे न पाहता त्या चौरसातून आणि मग त्या अंधारलेल्या बोळातून बाहेर पडला. त्यानं एकदा तरी मागे वळून पाहायला हवं होतं. स्वतःची पाठ अशी उघडी असंरक्षित ठेवणं कधीच चांगलं नसतं. 2. रमेश घरी आला. आयुष्यात एक नवा घटक आला होता. रोजचं रुटीन त्यामुळे विस्कळीत झालं होतं. संध्याकाळी तो रोज बॅडमिंटनसाठी जात असे. त्याला आज त्यानं चाट दिली. नेहमीपेक्षा लवकर आंघोळ केली. मग काही पेपर, काही पुस्तकं चाळत शेजारी लहान आवाजातला रेडिओ लावून ठेवून तो खुर्चीत बसून राहिला. मग सर्व बहाणा बाजूला ठेवून गॅलरीत आला. येरझारा घालत स्वतःशी विचार करत राहिला. शेवटी मनासमोर 2 पर्याय स्पष्ट झाले. व्यवस्थापकास भेटून शक्य तर ती जाहिरात नाकारण्याची विनंती करायची. ती जर मानण्यात आली नाही तर मग स्वतःच रात्री 8च्या सुमारास 219 गार्डन रोडपाशी हजर राहायचं. त्याला आत्ता तरी तिसरा पर्याय दिसत नव्हता. ऑफिसमध्ये गेल्यावर पहिल्या अर्ध्या तासातच त्यानं जाहिरात विभागातल्या प्रमुखाची भेट घेतली. पहिल्या 5 मिनिटातच त्याला आपल्या प्रयत्नातला निष्फळपणा जाणवला. त्याची मागणी विचित्र होती आणि त्यासाठी त्याला काही सबळ कारणही दाखवता येत नव्हतं. त्याचं आत्तापर्यंतचं काम समाधानकारक नसतं किंवा वरिष्ठांचं मत त्याच्याविषयी चांगलं नसतं तर कदाचित त्याला काही अपमानकारक शब्दही ऐकावे लागले असते. तो मानानं परत आला हीच जमेची बाजू. मजकूर अश्लील नसेल, कायद्याची चौकट ओलांडणारा नसेल, पत्ता पूर्ण असेल आणि बिलाची रक्कम पूर्ण चुकती केलेली असेल तर जाहिरात नाकारणं
व्यवस्थापनाच्या धोरणात बसत नव्हतं. जाहिरात 3 दिवसांनी येणार होती. एक प्रकारच्या विमनस्क अवस्थेत तो टेबलपाशी बसला. टेबलचा ड्रॉवर त्यानं बाहेर ओढला होता. ड्रॉवरमधल्या कोणत्या तरी गोष्टीवर त्याची नजर खिळली होती. नजरेचा आणि मेंदूचा मेळ बसत नव्हता. ड्रॉवरमध्ये एक कागद होता, त्याला काही नोटा टाचल्या होत्या. कालच्या जाहिरातीची पावती. उरलेले पैसे काल डाक विभागाकडे द्यायचे राहून गेले होते. शेवटी मनात मागे धडपडणारी कल्पना साकार झाली. तो स्वतःच ही पावती आणि पैसे घेऊन त्या पत्त्यावर जाऊ शकत होता. अर्थात हे नियमाला सोडून होणार होतं, पण या सर्व प्रकरणातच नियमाला हरताळ फासला गेला होता. पोस्टाच्या पाकिटातून बेकायदेशीरपणे नोटा पाठवणारा, म्हणजे त्या हडप होण्याचा धोका स्वीकारूनच एकदा जाहिरात छापली गेली की पावतीसाठी किंवा उरलेल्या 5-7 रुपयांच्या चिल्लर रकमेसाठी खळखळ करणाऱ्यांपैकी खासच नसणार. एका जुन्या व्हाउचरवर पावती बनवून त्याला स्वतःच्याच 7 रुपयांच्या नोटा टाचून प्रकाशनाचं एक छापील पाकिट घेऊन त्यात रमेशनं ते सर्व ठेवलं होतं आणि ऑफिस सुटल्यावर वाटेत 2 कप चहा घेऊन तो 219 गार्डन रोडच्या बोळाच्या प्रवेशद्वारापाशी 6:30 वाजता येऊन पोहोचला होता. एकदा त्याला वाटलं होतं शेजारच्या 2 इमारतीतल्या दुकानात या पत्त्यावर राहणाऱ्या माणसांची चौकशी करावी, पण आपला अननुभवीपणा आड येण्याची त्याला भीती वाटत होती. शिवाय तो नसत्या प्रकरणात करत असलेली लुडबुड त्याला शक्यतोवर गुप्तच राहायला हवी होती. शेवटी तो बोळाच्या तोंडाशी नुसताच उभा राहिला. सूर्य केव्हाच अस्ताला गेला होता. आता दिवस संपत होता. उरला सुरला प्रकाश कणाकणानं पाझरून जात होता. बोळ एव्हानाच अंधारला होता. विशेषतः आसपासच्या दुकानांच्या झगमगाटाच्या रोशनीविरुद्ध आणखीच अंधुक वाटत होता. रमेश बोळात शिरला आणि आतल्या चौकाच्या कडेवर उभा राहिला. एक क्षणभर त्यानं मनाशी नवल केलं. आपण खरोखर इथे कशासाठी आलो आहोत? या प्रकरणाशी आपला वैयक्तिक असा काय संबंध आहे? निदान त्या क्षणी तरी त्याला या प्रश्नांची समर्पक उत्तरं देता आली नसती. आता त्याची नजर समोरच्या त्या जुनाट ओसाड बंद घरावर खेळली होती. अजून प्रकाश होता. 7:15चा सुमार होता. तो आत्ताही पुढे जाऊन तपास करू शकत होता, पण तो रात्रीचे 8 वाजेपर्यंत थांबणार होता, कारण जाहिरातीत त्यांनी 8ची वेळ दिली होती. आतल्या चौकात प्रकाश मुळीच पोहोचत नव्हता. अंधाराचे पडदे एकावर एक असे सरकत होते. काळपट मातट रंगाचं घर मागच्या पार्श्वभूमीत विरघळून जात होतं, अदृश्य होत होतं. समोर टक लावून पाहत राहिल्यानं असेल, पण डोळे शिणल्यासारखे वाटत होते. कपाळात मधूनच एखादी शिणक उठतेशी वाटत होती. निश्चल उभं राहिल्यानं असेल, पण पायांना मुंग्या आल्यासारखा बधीरपणा जाणवत होता. पायांनाच नाही, हातांनाही, सर्व शरीरालाच. एक धक्का बसून तो एकदम भानावर आला. त्यानं हातातल्या घड्याळात पाहिलं. 8ला 5-7च मिनिटं कमी होती. एवढ्यातल्या एवढ्यात 40 मिनिटं गेली. तो उभ्या उभ्यात झोपला होता की काय? हात पाय, शरीराचे स्नायू कसे अवघडल्यासारखे झाले होते. अपरिचित श्रम केले की वाटतं तसं, किंवा एकाच पवित्र्यात बराच वेळ राहिलं की वाटतं तसं. पावसानं शरीर भिजलं की कुत्री सर्व शरीर गदागदा हलवतात, सर्व शरीराला हिसके देतात, तसं सर्व शरीर गदागदा हलवावंसं त्याला वाटत होतं. पण आता 8 वाजायला आले होते. स्वतःच्या मनाला घालून घेतलेली मर्यादा आता संपत आली होती. आता तो त्या घराजवळ जाऊ शकत होता. पण आता त्याला एक चमत्कारिक अनिच्छा जाणवायला लागली होती. जाऊन पाहायला तर हवंच होतं. अजून तरी वैयक्तिक धोक्याचा विचार सुद्धा त्याच्या मनाला शिवला नव्हता, पण प्रत्येक पावलासाठी निर्धार करावा लागत होता. पायाखाली गवत सळसळत होतं. डोक्याभोवती चिलटं घोंगावत होती. समोरच्या मोठ्या दाराशी शेवटी तो पोहोचला. आधी होतं तसंच आताही ते बंद होतं. पायऱ्यांवरची धूळ तशीच होती. दाराच्या दोन्ही बाजूंना 2 खिडक्या होत्या. खिडक्यांची दारं निम्मी लाकडाची, निम्मी काचेच्या तावदानांची होती. त्यांच्यावरची धूळही तशीच होती. पण तेवढ्यात मागून वाऱ्याचा एक झोत आला.
त्या वाऱ्याच्या झोतासरशी उजव्या हाताची खिडकी खाड आवाज करत बंद झाली. थोडीशी उघडी फट असली पाहिजे, थोडीशी फट. एकाएकी घराचं स्वरूप बदललं होतं. ते आता बंद राहिलं नव्हतं. आता बाहेर जायची वाट समोर दिसत होती. काल तो या घराभोवती फिरत होता तेव्हाही ही फट उघडी असती तर आतून, म्हणजे घरात कोणी खरोखरच असलं तर कोणीही त्याचं निरीक्षण करू शकलं असतं. या विचारानं त्याच्या मस्तकात रागाची एक शिणक येऊन गेली. त्याच्या कामाच्या निमित्तानं तो आतल्या कोणालाही हात मारू शकत होता. तो आवेग कमी होण्याआधीच त्यानं खिडकीचं पाल हातात धरलं आणि मागे ओढलं. जरा कुरकुरत खिडकी उघडली, पण आतलं काहीच दिसत नव्हतं. एवढ्यात अंधार वाढला होता का दिवसावरच एक धूसर पटल आलं होतं. खिडकीच्या आत काळोखाचा डोह भरला होता. पुढे केलेल्या त्याच्या हाताला गज लागले. गारेगार स्पर्श, अंगावर शहारे आणणारा. पुन्हा एकदा मागून वाऱ्याचा झोत आला. अंग शहारलं. रागाचा स्फुल्लिंग पुन्हा एकदा फुलला. आत कोणी आहे का? रमेशनं मोठ्यानं विचारलं. डोळे फाडफाडून पाहिलं तरी आतलं काही म्हणजे काही दिसत नव्हतं. त्याच्या मोठ्या आवाजानंतरची शांतता विस्मयकारक होती. काही प्रतिसाद येतो का याचा कानोसा घेत तो अगदी श्वास रोखून उभा होता. आत काहीतरी आवाज आला का? एखाद्या हालचालीचा, जमिनीवर काहीतरी सरकल्याचा? आतल्या अंधारापेक्षा काहीतरी काळं आतून खिडकीजवळ येत होतं का? कसल्या तरी कुबट दर्पाचा भपकारा आतून आला का? दोन डोळ्यांसारख्या वाटणाऱ्या दोन लालसर ठिणग्या चमकल्यासारख्या वाटल्या का? अगदी शेवटच्या क्षणी त्याचा धीर सुटला. तुमची पावती आणि पैसे, तो ओरडला. हातातलं पाकिट त्यानं जोरात आत फेकलं आणि गर्रकन वळून तो जवळजवळ धावतच त्या अंधारलेल्या अंगणातून बाहेर पडला. दण्ण आवाज करत मागे खिडकी लागल्याचा आवाज झाला. 3. कितीही हात झटकला तरी कोळ्याच्या जाळ्याचा धागा मागोमाग यावाच. तसा त्या खोलीतला तो अंधार, तो कुबट दर्प, ती चोरटी खसखस जणू काही त्याच्या मागोमाग त्याच्या घरापर्यंत पोहोचली होती की काय कोण जाणे. त्याच्या खोलीत त्याला आपण एकटे आहोतचं वाटतच नव्हतं. खोलीचा कोणताही अंधारा कोपरा भरलेला धोक्याचा वाटायला लागला होता. दिवा मालवायची एवढंच नाही, डोळे मिटायची भीती वाटायला लागली होती. त्याच्या भोवती एखादं मधमाशांचं मोहोळच उठल्यासारखं झालं होतं. जीव क्षणाक्षणाला शहारत होता. लख्ख प्रकाश असूनही ती खोली पुन्हा पुन्हा अंधारत होती. दरवेळी मनाला ताळ्यावर आणायला जास्त जास्त परिश्रम करावे लागत होते. क्षणाक्षणास मनाचा विरोध क्षीण होत चालला होता. खोलीतला प्रकाशच शोषला जात होता. दिव्याच्या नुसत्या लाल फिलामेंट दिसत होत्या. मनात एक पुसटसा विचार आला. हे काही केवळ माझ्या दृष्टीचे भ्रम नाहीत. खोलीत खरोखर कोणीतरी आहे. एवढ्यातच आलंय. कॉटच्या पायथ्याशी एक लवलवती छायाकृती दिसत होती. खर्जातला घोगरा आवाज येत होता. काय पाहायला आला होतास? आगीत हात घातलायस. वर पडला म्हणजे मग इतर कोणाला दोष देऊ नकोस. जायला नको तिथे किडा गेला म्हणजे दारात चिरडला जातो, माहित आहे ना? सर्वच शब्द त्याला उद्देशून नव्हते. एवढं जमवून आणायला किती सायास पडले होते. आता केवळ 2च दिवस हवे होते. मग कोणाच्याही लुडबुडण्याची काही धास्ती वाटली नसती. मग त्याच्यावर संतापानं झेपावून येत. इतर काहीही हो न हो, आता तुला सोडणार नाही. आता माझ्या तावडीत सापडलायस. आता सुटका नाही. आता सालटी सोलपटून काढणारे, सोयटीसारखी पिरगळून काढणारे, मांसाचे लचके तोडणारे, हाडांचा भुगा भुगा करणारे, अखेरच्या क्षणापर्यंत या मूर्ख कृतीचा पश्चाताप करत राहणारेस. त्याला तो ताण असह्य झाला. हातपाय झाडत किंचाळत तो उठून बसला. तो खोलीत एकटाच होता. खोली प्रकाशित होती, पण
प्रकाशाच्या कडेवर कोपऱ्यात कहारी काळोखांची ती लक्तर लडफडत होती. तो त्यांना किती वेळ थोपवू शकणार होता? हे सारं त्याच्या एकट्याच्या शक्तीपलीकडचं होतं. एका नव्या, अनैसर्गिक, भयानक, घातकी भीतीत त्याचा प्रवेश झाला होता. त्याला मदत हवी होती, ज्ञानी, समर्थ माणसाची. समर्थ, अर्थात समर्थ. त्यांच्याशिवाय दुसरं कोण? 4 काळ वेळ न पाहता तो त्यांच्या बंगल्यावर हजर झाला होता. तो प्रवास त्यानं कसा पुरा केला त्याचं त्यालाच माहीत. रस्ते वाटत बदलत होते, डोळ्यांपुढे अंधारी येत होती, पायात पेटके येत होते, खांद्यावर असह्य बोजा पडला होता. दरवेळी समोर त्या अंधारलेल्या एकाकी अंगणातलं ओसाड घर येत होतं. तो काहीतरी ओरडत होता, पण वेळेचं चुकलेलं गणित त्याच्या पथ्यावर पडलं असावं. शेवटी कसा बसा तो बंगल्यापाशी हजर झाला होता आणि फाटका बाहेरच उभा होता. फाटकाच्या दोन्ही खांबांपाशी 2 अभद्र काळे आकार उभे होते. खऱ्या खोट्यातली पारख करायला या क्षणी तरी त्याच्यात ताकदच उरली नव्हती. आणि खोटे असले किंवा वाटले तरी किती भयानक, किती हिडीस, किती रौद्र आकार, कसले लाल लाल गरगरते डोळे, कसले विचकलेले अणकुचीदार दात, कसले आकड्यासारखे वळवळलेले लांब लांब नख्यांचे पंजे. त्यांच्यातून तो आत कसा जाणार? मोठ्यानं हाक मारण्यासाठी त्यानं मोठा श्वास घेतला, पण घसा आवळला होता. कंठातून एक शब्दही फुटत नव्हता. समोर समर्थांचा प्रकाशित बंगला होता. हाकेच्या अंतरावर प्रत्यक्ष समर्थ होते. इतके जवळ, पण किती दूर? त्याला एक पाऊल पुढे टाकता येत नव्हतं, एक शब्द उच्चारता येत नव्हता. सर्व परिश्रम शेवटी निष्फळ झाले होते. भोवळ आल्यासारखा त्याच्या शरीराचा तोल गेला. वितळलेल्या काचेच्या धाग्यासारखा काळ ताणला गेला होता. तो सावकाश कोसळत होता. फिसकारणारे, गुरगुरणारे, खिंकाळणारे ते आकार त्याच्यावर झेपावत होते. अंधार झाला. जाणीवेची ठिणगी मालवली गेली. बर्फाचा गारवा, पंचेंद्रियांची सर्व जाणीवच गेली. माझईचा सापळा. 5 10चा सुमार होता. समर्थ आणि आप्पा दिवाणखान्यात बसले होते. प्रकाश सोनेरी, सुखद, उबदार होता. उघड्या खिडक्यांवरचे पडदे फडफडत होते. हवेत सुगंध होता. बागेतल्या फुलांचा होता. दिवाणखान्यात जळणाऱ्या अगरबत्तीचाही होता. अशा प्रसंगी आप्पाला वाटे, वेळ हातातून मुलायम रेशमी वस्त्रासारखा ओघळून जातो. मागे राहते ती केवळ एक अतिव सुखद अशी आठवण. त्या रात्री, त्या क्षणाला अकस्मात तडा गेला. अरे अरे, हे काय? म्हणत समर्थ खुर्चीतून ताडदिशी उभे राहिले. क्षण जेव्हा महत्वाचा असे तेव्हा त्यांच्या हालचाली विजेच्या चपळाईनं होत. आप्पा दचकून वर पाहतो तेवढ्या 2 पावलात समर्थ उघड्या खिडकीतून बाहेरच्या व्हरांड्यात गेलेही होते. तो खुर्चीतून उभा राहून खिडकीपाशी पोहोचेपर्यंत पांढऱ्या शुभ्र कपड्यातली त्यांची उंच आकृती फाटकापर्यंत पोहोचली होती. आप्पा घाईघाईनं त्यांच्या मागोमाग व्हरांड्यात आणि तिथून बागेत आला. नजर मधून खाली वळवावी लागतच होती. मधूनच तो समोर पाहू शकत होता. दिवाणखान्यातला प्रकाश फाटकापर्यंत पोहोचत नव्हता. त्या अर्धवट प्रकाशात त्याला असं दिसल्यासारखं वाटलं की समर्थ 1 किंवा 2 अंगांशी झटणाऱ्या काळ्या आकारांना दूर लोटण्याचा प्रयत्न करत होते. आणि मग आप्पा तिथे पोहोचला होता. आप्पा, तो बघ खाली पडलाय, त्याला उचल आणि आत ने. आवाजातली निर्वाणी आप्पाच्या परिचयाची होती. बंगल्याच्या फाटकाबाहेरच एक तरुण अस्ताव्यस्त पडला होता. त्याला उचलण्यासाठी आप्पा फाटकाबाहेर आला. त्या एका क्षणात त्याला मोठा विलक्षण अनुभव आला. त्याची वाट एका चिवट पडद्यानं अडवल्यासारखी वाटली. प्रवाहाविरुद्ध पोहणाऱ्याला इंच अंतर काटायला झगडावं लागतं तसंच होत होतं. सेलोफेनच्या चुरमडलेल्या कागदातून पलीकडचा देखावा जसा भग्न विकृत दिसावा तसं होत होतं. अर्थात पहिल्या क्षणार्धातच त्याच्या लक्षात आलं की काहीतरी दुष्ट त्यांच्या बंगल्याबाहेरच दबा धरून बसलं होतं.
अर्थात आत त्यांच्यासारख्यांना प्रवेशच नव्हता आणि त्याचाच विरोध त्याला जाणवत होता. तरी शेजारीच समर्थ सर्व शक्तीपणाला लावून झगडत होते. इतर वेळी आला होता तसाच अनुभव आप्पाला आत्ताही आला. स्वतःची आणि प्रतिपक्षाची भूमिका मनासमोर ठामपणे येताच दृष्टी आणि इतर जाणीवांवरचं संभ्रमाचं पटल नाहीसं झालं. कोणत्याही समस्येची उकल होण्यातला महत्त्वाचा भाग ती समस्या नीटपणे समजून घेण्यात असतो, ही गोष्टच खरी होती. आता त्याला दिसलं की समर्थ दोन्ही हातांनी दोन आकार, म्हणजे त्यांच्या रूपरेषा, आकार, आवाज यांच्या तपशिलात जाण्याची गरजच नव्हती, त्या खालच्या आकृतीपासून दूर ठेवत होते. आप्पा झटकन खाली वाकला आणि त्या निश्चेष्ट देहाच्या मानेखाली आणि कमरेखाली दोन हात घालून त्यानं तो उचलला आणि 2 पावलं मागे सरून तो फाटकाच्या आत आला. शरीरावरचे आणि मनावरचे सर्व बंध गळून पडले. नजर साफ झाली. आप्पाच्या मागोमाग समर्थही झटकन आत आले. आत येऊन ते फाटकाच्या खांबाला टेकून उभे राहिले. समर्थांना इतकं थकलेलं आप्पानं आजवर फार क्वचितच पाहिलं होतं. आप्पा, त्याला आत घेऊन चल, समर्थ म्हणाले. ते स्वतः काही वेळ तसेच खांबाच्या आधारानं उभे राहिले आणि मग आप्पाच्या मागोमाग सावकाश आत आले. आत आप्पानं त्या नवागताला एका दिवाणावर झोपवला होता. आत प्रकाशात आल्यावर आप्पानं त्याच्याकडे निरखून पाहिलं होतं. तो 25च्या सुमाराचा तरतरीत चेहऱ्याचा एक तरुण होता, पण आता त्याचा रंग अगदी पांढरा पडला होता. शरीर बर्फासारखं गार पडलं होतं. श्वास अगदी जेमतेम चालू होता. पण ही अवस्था आप्पाला अपरिचित नव्हती. तेवढ्यात समर्थ खोलीत आले. मगाचा त्यांचा तो थकवा पार गेला होता. खांदे परत एकदा उभारीनं ताठ झाले होते. नजरेला पुन्हा एकदा ती लखलखत्या शस्त्राची धार आली होती. आत आल्या आल्या ते दिवाणापाशी काही वेळ स्तब्ध उभे राहून त्या तरुणाचं निरीक्षण करत राहिले. आप्पाला वाटत होतं समर्थांनी त्याला तातडीनं काहीतरी उपचार करावेत. जणू काही त्याच्या मनातले विचार जाणूनच समर्थ म्हणाले, आप्पा, आत्ता कशाची घाई नाही. आता तो माझ्या संरक्षित वास्तूत आलाय. सध्या तो एका निरुद्ध अवस्थेत आहे. त्याला त्याच अवस्थेत ठेवू. शुद्धीवर आल्यावर त्याला सर्वच आठवेल याची खात्री नाही. आत्ताच विचारून पाहू. त्यांच्या पिशवीतल्या त्या 2 लहान पांढऱ्या गोळ्या समर्थांनी अलगद त्या तरुणाच्या जिभेवर ठेवल्या. त्या विरघळताच 5-1 मिनिटात त्याचा परिणाम दिसायला लागला. त्याचा उथळ श्वासोच्छ्वास खोल आणि नियमित झाला. शरीराचा ताठपणा कमी झाला. चेहऱ्यावर रंग यायला लागला. आप्पाकडे पाहत जरासे हसत समर्थ म्हणाले, माणसानं बाह्य रूपावरून अंदाज बांधू नये आप्पा. मगाच्या आणि आत्ताच्या त्याच्या खऱ्या अवस्थेत काहीच फरक पडलेला नाही, पण तो आता केवळ नेहमीसारखा शांतपणे झोपलेला दिसतो म्हणून तुझी काळजी एकदम कमी झाली आहे. मगाशी त्याला जितका धोका होता तितकाच आत्ताही आहे. ठीक आहे, आता पाहू. समर्थ दिवाणवर वाकले. त्यांनी त्याच्या डोळ्यांच्या पापण्या वर उचलल्या. आत बुबुळं पूर्ववत स्थानावर आली होती. समर्थांनी त्याच्या डोळ्यांच्या पापण्या खाली ओढल्या. त्याच्या कपाळाच्या मध्यभागी हाताचं बोट सावकाश आपटत ते गंभीर आवाजात म्हणाले, ऐक, मी समर्थ बोलतोय. ऐक, माझे शब्द तुला ऐकू येतात का? उत्तर दे. त्या तरुणाच्या तोंडून हुंकारासारखा आवाज आला. नाव सांग. रमेश कोटणीस. माझ्याकडेच निघाला होतास? हो. कशासाठी? तिथे रमेशचे शब्द अडखळले, थांबले. त्याच्या सर्व शरीरावर अस्वस्थ हालचाल व्हायला लागली. हातांच्या मुठी गच्च आवळल्या. कपाळावर दाट आठ्या आल्या. ओठ दुमडले गेले. सर्व शरीर ताठ झालं. रमेश, माझे शब्द समजतात का? आता त्याचं समर्थांच्या शब्दांकडे लक्षच नव्हतं. त्याचं अंग मुरडणं, हात खालीवर करणं चालूच होतं. रमेश, डोळे उघड. समर्थ जरा मोठ्यानं म्हणाले. रमेशचे डोळे खाडकन उघडले. इतके सताड की बुबुळं मध्ये तरंगत होती. कडा लालसर झाल्या होत्या.
नजरेतला अनैसर्गिकपणा आप्पालाही जाणवला. दुसऱ्याच क्षणी समर्थांनी एका हातानं रमेशचे डोळे मिटले. ते मिटलेलेच राहतायत अशी खात्री झाल्यावर त्यांनी आपल्या पिशवीतल्या 2 खास अगरबत्त्या शिलगावल्या आणि उदबत्त्यांचं घर रमेशच्या उशाशी आणून ठेवलं. समर्थ बसले तेव्हा आप्पाला दिसलं की त्यांचा चेहरा विचारमग्न होता. आप्पा चल, आपण बाहेर बसू. त्याला रात्रभर झोपू दे. नैसर्गिकपणे जाग आली की मगच त्याला काही सांगता येईल. बाहेर येता येता ते बोलतच होते. हे उघड आहे की त्याच्यावर एक भयानक प्राणघातक हल्ला झालाय आणि इथेच आपल्या फाटका समोर झाला. तो काही योगायोगानं नाही. माझी खात्री आहे की हा रमेश माझ्याकडेच यायला निघाला होता. त्याला फाटकापाशी रोखण्याचा प्रयत्न झाला होता. समर्थ, तुम्ही म्हणाला होतात फाटकाच्या आतला सर्व अवकाश सुरक्षित आहे. आणि तो तसा आहेही. रमेशच्या अंतरंगात आता दुष्ट असं काही नाही, पण निखालस दुष्टतेचा त्याच्याशी फार निकटचा संपर्क आला होता. त्याचा ठसा अजूनही त्याच्या मनावर आहे. दमट मातीवर पडलेल्या एखाद्या नाण्याचा ठसा मागे राहतो तसा. त्यासाठीच मी त्या नवीन 2 अगरबत्त्या लावल्या आहेत. त्यांच्या प्रभावाखाली तो पूर्वस्थितीवर येईल. पण समर्थ, मगाशी फाटकाजवळ काहीतरी आलं होतं. हो, आणि मी स्वतः गेलो नसतो तर रमेशची काही धडगत नव्हती. पण मग तिथे सदाचाच धोका राहणार आहे की काय? छे, रमेश खेरीज इतरांना धोका नव्हता आणि काही वेळानंतर तो त्यालाही उरणार नाही. आपल्या स्थळकाळात त्यांना फार वेळ एकत्रित आकार धरून राहता येत नाही. त्यासाठी ते खास जागा बनवून घेतात. आणि अशा एखाद्या जागेला रमेशनं भेट दिलेली आहे. बरोबर. पहाटे पहाटे समर्थांनी आप्पाला उठवलं. रमेश जागा झाला होता. कॉफीसाठी ते एकत्र आले तेव्हा आप्पाला दिसलं की रमेश शरीरानं बळकट, मनानं उमदा आणि स्वभावानं निधड आहे. 219 गार्डन रोड या वास्तूतला अनैसर्गिक धोका ओळखण्याचा चाणाक्षपणाही त्याच्यात होता. पहाटेच रमेशला जाग आली तेव्हा आधी त्याला आपण कुठे आहोत, इथे कसे आलो हे समजेनाच. त्याची शेवटची आठवण समर्थांच्या बंगल्याच्या फाटकाबाहेर अंगावर झेपावत आलेल्या त्या 2 भयानक आकारांची होती. समर्थांचा बंगला. तो दिवाणवर उठून बसला. पहाटेची वेळ होती. बसकी खिडकी शेजारीच होती. बाहेर मोतिया प्रकाश पसरला होता. हवेत सुगंध होता. एक विलक्षण ताजेपणा होता. मनावरचा सर्व भार उतरला होता. कोणतीही चिंता नव्हती. पण तो इथे कसा आला? व्हरांड्यात सपाटांचा आवाज आला. रमेश मोठ्या विलक्षण अपेक्षेनं दाराकडे वळला. दारातून पांढऱ्या शुभ्र वेशातली एक उंच व्यक्ती आत आली. झाली का झोप? त्यांनी हसत विचारलं. तुम्ही हो, मीच समर्थ. चल बाहेर बागेत. त्याला काही बोलायची संधीही न देता ते खोली बाहेर गेले. उघड्या दारातून बाहेर बागेत गेले. रमेशनं 1-2दा बोलायचा प्रयत्न केला पण समर्थांनी हात वर करून त्याला गप्प केलं. ते कारंजाच्या हौदापाशी आले. तिथे रमेशनं गार पाण्यानं चेहरा केस धुतले. मग रमेशला घेऊन समर्थ बंगल्याच्या फाटकापाशी आले. इथे तू काल रात्री पडला होतास. त्याला बाहेरची जागा दाखवत ते म्हणाले. आम्ही तुला बंगल्यात आणला. तुम्ही आणि आप्पा? हो, ते हसत म्हणाले. आता आज चल, आप्पाही असेल. आपली कॉफी होऊ दे, मग सांग तुझी हकीकत. हॉलमध्ये 3 बसले होते. त्या दोघांच्या सहवासात वाटणारा संकोच दूर व्हायला वेळ जावा लागला. मग रमेशनं ती जाहिरात पाहिल्यापासून त्या आदल्या रात्रीच्या प्रसंगापर्यंतची सर्व हकीकत खुलासेवार सांगितले. आता 2 गोष्टी करायला हव्यात, समर्थ म्हणाले. रमेश, तुझ्या ऑफिसला फोन करून आजच्या दिवसासाठी रजा मागून घे आणि आजचा सर्व दिवस तू बंगल्यातच थांब. मग रात्री 8 वाजता आपण तिघंही तुझ्या त्या 219 गार्डन रोडला भेट देऊ. पण समर्थ तिथे आहे तरी काय? आणि काल रात्री? त्याच्या हातावर हात ठेवून आप्पानं हसत हसत त्याला गप्प केलं. रमेश, आता तुला ते काही विचारणार नाहीत आणि काही सांगणार नाहीत. कोणताही तर्क करायची त्यांना सवय नाही. स्वतः त्या जागेला भेट दिल्याशिवाय त्यांना कल्पना येणार नाही.
आणि मग या क्षणभराच्या संसर्गानं तुझ्यावर त्याचा कितपत प्रभाव पडलाय हे त्यांना उमगेल. आणि मगच तुला बाहेर सुरक्षितता आहे का नाही ते ठरवतील. हा त्यांचा बंगला म्हणजे एखादा किल्ला आहे, पण इथली सुरक्षितता बाहेर नाही. रमेश आलटून पालटून आप्पा आणि समर्थ यांच्याकडे पाहत होता. समर्थांच्या चेहऱ्यावरही एक मंद स्मित होतं, पण त्याच्यात थट्टेचा वा उपहासाचा लवलेशही नव्हता. शेवटी त्याच्याही चेहऱ्यावर एक हास्य आलं. दिवस कसा पाहता पाहता गेला. त्याला विचारलं असतं तर रमेश खास काही झाल्याचं सांगू शकला नसता. पण पाहता पाहता संध्याकाळ झाली. 8च्या सुमारास ते तिघं निघाले. एव्हाना अर्थात रमेशलाही कळून चुकलं होतं की त्या जुनाट ओसाड घरात काहीतरी भयंकर आहे. रात्रीचा तिथे जाण्याचा विचारही त्यानं मनात आणला नसता, पण समर्थ आणि आप्पाही सर्व किती सहजपणे घेत होते. गाडी बोळाच्या दाराशी पोहोचली. सीटवरची पिशवी समर्थांनी खांद्याला लटकावली आणि ते रमेशला एवढंच म्हणाले, चल. तो त्यांच्या मागोमाग त्या बोळातून आत निघाला. बोळाच्या तोंडाशी समर्थ काही वेळ थांबले आणि मग ते पुढे निघाले. ज्या खिडकीतून रमेशनं ते कागद आत फेकले होते त्या खिडकीपाशी समर्थ गेले. त्यांच्या मागे 2 पावलांवर आप्पा आणि रमेश होते. समर्थांनी हातानं खिडकी उघडण्याचा प्रयत्न केला. बहुधा ती उघडता आली नसावी. ते मागे वळून रमेशला हलक्या आवाजात म्हणाले, रमेश, हीच खिडकी ना? नक्की? त्यानं मानेनंच होची खूण करताच ते म्हणाले, खिडकी आतून लावून घेतलेली दिसते. तसे साधेच शब्द, पण आत्ताच्या परिस्थितीत मोठ्या सूचक अर्थानं भरलेले. त्या एका क्रियेनं सर्व प्रसंगांना एक वेगळंच वळण लागलं होतं. दारं खिडक्या लावून घेऊन त्या बंद अंधारलेल्या घरात काहीतरी दबा धरून बसलं होतं. जाहिरातीच्या मजकुरानं फसून नुसत्या अपेक्षेनं येणारे लोक या धोक्याच्या घरात अनवधानानं बेसावतपणे जाणार होते. काल रात्री खिडकीतून लांबून केवळ क्षणभराचा संपर्क झाला होता, तर त्याची अवस्था काय झाली होती? मग या घरात गेलेल्यांची अवस्था काय होईल? आता काय? त्यानं साहजिकच समर्थांना विचारलं. घराभोवती चक्कर मारू, दुसरी एखादी खिडकी उघडी आहे का पाहू, पण त्याची शक्यता मला कमी वाटते. जाहिरात उद्याच्या पेपरमध्ये येणार आहे नाही का? मग उद्या संध्याकाळपर्यंत आपल्याला वेळ आहे. चला. त्यांनी पिशवीतला टॉर्च काढला होता. टॉर्चचा प्रकाश ते खाली खिडक्यांवर दारांवर टाकत होते. आतल्या अंधारलेल्या खोलीतही प्रकाशाचा झोत पडत असेल, पण समर्थांना त्याची काही फिकीर असावीशी वाटत नव्हती. घराभोवती चक्कर पुरी झाली, पण सर्व दारं खिडक्या बंद होत्या. पुन्हा दारापाशी पोहोचताच समर्थांनी टॉर्च मालवला. टॉर्च पिशवीत टाकत ते म्हणाले, चला आपण परत निघूया. आता इथे पाहण्यासारखं काही नाही. रमेशची जराशी निराशाच झाली, पण मग त्याला आपली स्वतःची जराशी शरम वाटली. तो काही एखादं उत्कंठावर्धक नाटक पाहत नव्हता. घातकी जीव घेण्या शक्तींशी हा सामना होता. बंगल्यावर परत येऊन ते तिघं हॉलमध्ये बसले होते. रमेशच्या मनातले विचार समर्थांनी अचूकपणे ताडले होते. जरासे हसत ते आप्पाला म्हणाले, आपल्या रमेशची जराशी निराशा झाली आहे. काहीतरी होण्याची तो अपेक्षा करत होता. तसं काही नाही समर्थ, मी, तो वरमून म्हणाला. संघर्षाशिवाय हे प्रकार संपतच नाहीत. रमेश, विजेचे अधिगुणे प्रवाह नेणाऱ्या तारा स्पर्शल्या की ठिणग्या पडणारच. आज मी फक्त प्राथमिक पाहणी केली आणि आता ऐक. अशी भयानक घातकी प्रेरणेनं भारलेली जागा माझ्याही अनुभवात फार फार क्वचित वेळा आली आहे. पण तुम्ही तर अगदी निर्धास्तपणे वावरत होतात, रमेश म्हणाला. रमेश, ते कुठेही तसंच वावरतात, आप्पा मध्येच म्हणाला. आपण दोघं बरोबर असतानाही ते निश्चिंत होते, हे महत्वाचं आहे. त्यांच्याही काळ वेळा असतात, समर्थ म्हणाले. उद्या रात्री तिथे खरा धोका आहे. रमेश, जाहिरात रद्द करण्याच्या तुझ्या प्रयत्नांना यश आलं नाही हे चांगलंच झालं. त्यामुळे आपल्याला आता आयतीच संधी मिळणार आहे.
कारण उद्या दुपारपासून आपण त्या 219 गार्डन रोडवरच्या घरात असणार आहोत. त्या विषयावरचा, त्या रात्रीचा त्यांचा तो शेवटचा शब्द होता. 6. असा रमेशचा समर्थांच्या बंगल्यावरचा पहिला दिवस गेला. काळजीचा सर्व भार आता समर्थांच्या खांद्यावर गेला होता. अघोषित सुट्टीसारखा अचानकपणे तो दिवस समोर आला होता आणि मावळला होता. रात्रीची झोपही शांत होती. सकाळी जाग आली तेव्हा रमेशला दिसलं की बंगल्यात आप्पा एकटाच होता. समर्थ सकाळीच त्यांच्या कामावर गेले होते. ते आता त्या वास्तूचा मालक कोण आहे, ते रिकामं आहे का, पूर्वी कोण कोण राहून गेलं, काही दुःखद घटना घडल्या का याचा शोध घेतील. कॉफी घेता घेता आप्पा रमेशला समर्थांची कार्यपद्धती समजावून सांगत होता. शिवाय कालच्या भेटीत त्यांनी स्वतःशी काही काही अंदाज बांधले असतील, त्यांच्या अनुषंगानेही तपास करतील. आता नुसतं पाहत राहा. समर्थ 12च्या सुमारास परत आले. आल्यावर त्यांनी स्वतःला त्यांच्या त्या खास खोलीत बंद करून घेतलं होतं. जेवायला ते आलेच नाहीत. दुपारी 2च्या सुमारास ते बाहेर आले, निघायच्या तयारीनेच. त्यांच्याकडे पाहता पाहता रमेशला त्यांच्यातला बदल जाणवला, जरी तो त्याला शब्दात मांडता आला नसता तरी. घरचा मालक परगावी आहे, त्यानं जागा कोणाला दिली आहे का, असली तर तो व्यवहार कोणत्या प्रकारचा आहे याच्या चौकशीला आता आपल्याला वेळ नाही. गाडी चालवता चालवता समर्थ बोलत होते. आपण आता त्या घरात तर जाणारच आहोत. रमेश, हे आता तुझ्यासाठी सांगतोय. आप्पा माझ्याबरोबर कित्येकदा तरी आलाय, त्याला हे नवीन नाही. माझी खात्री झाली आहे की त्या वास्तूचा दुरुपयोग करण्यात येतोय. त्यांच्या ताब्यात ते घर बऱ्याच दिवसांपूर्वी आलेलं असणार. त्यांना भरपूर अवधी मिळालेला आहे. आज रात्रीची 8 वाजताची वेळ त्यांनी निवडली आहे. ते कोण, त्यांना काय करायचं होतं, ते कसं करणार होते, तुझ्या मनात अनेक शंका असतील. त्या सर्व मनातच ठेव. आता शेवटची सूचना, त्या वास्तूतला कण कण भारलेला धोक्याचा असेल. मन एकाग्र ठेव. गाडी त्यांनी बरीच पुढे थांबवली. पायीच चालत सर्वजण त्या बोळातून आत आले. आता त्या चौकोनात दुपारचं कडक ऊन पडलं होतं. ती एक जराशी उदासवाणी इमारत वाटत होती. रमेशच्या अल्पमतीलाही आता त्या इमारतीतल्या घातकी अस्तित्वाची खरी जाणीव झाली होती. मागच्या बाजूच्या एका दाराला बाहेरून कुलूप होतं. त्या कुलपाला जाळण्यासारख्या अनेक किल्ल्यांचा जुडगा समर्थांनी आणला होता. एकामागून एक अशा किल्ल्या लावता लावता मधीच एक किल्ली बरोबर लागली आणि खट्ट आवाज करत कुलूप उघडलं. दार ढकलताच करकर आवाज करत ते आत उघडलं. प्रखर प्रकाशाला सरावलेल्या रमेशच्या नजरेला दरवाजाच्या त्या काळ्या चौकोना पलीकडचं काहीच दिसत नव्हतं. डोळे घट्ट मीट रमेश, समर्थ म्हणाले. आत आल्यावर मग उघड. आप्पाचा हात धरून रमेश आत आला. कुंद कुबट हवेचा वास होता, पण मनात अपेक्षा केलेली दुर्गंधी ती मात्र नव्हती. डोळे उघडले तेव्हा त्याला दिसलं की ती एक लहानसर खोली होती. भिंतींना लागून काही जुनं लाकडी सामान होतं. खालच्या फरशीवर, सामानावर, भिंतींवर, तख्तपोशीला सर्वत्र धुळीचा जाड थर होता. समर्थांनी दार बंद करताच खोली एकदम अंधारली. धुळीनं माखलेल्या काचांच्या खिडक्यांतून प्रकाश जवळजवळ येत नव्हताच. खोलीतून बाहेर जाणारी 2 दारं होती, दोन्ही लोटलेली होती. समर्थांनी पिशवीतून 2 टॉर्च काढले. एक हप्पाच्या हाती देत ते म्हणाले, त्या समोरच्या दारातून तुम्ही दोघं पाहत पाहत या. मला नाही वाटत आता काही दिसेल असं, पण तरीही सांभाळून. अप्पानं टॉर्च शिलगवला. त्याचा प्रखर प्रकाश समोरच्या दारावर पडला. दार उघडून अप्पा व रमेश पुढच्या खोलीत आले. त्या खोलीतही काही जुनं सामान्य प्रतीचं सामान होतं, तेही धुळीनं माखलेलं. या खोलीत वर्षावर्षात कोणाचा वावर झाला नव्हता ही गोष्ट उघड दिसत होती. डाव्या भिंतीत अंगणात उघडणारं दार होतं, पण ते बंद होतं. समोरचं दार बाहेरच्या खोलीत उघडत असणार.
त्याच खोलीच्या समोरच्या खिडकीतून रमेशनं त्याचे कागद आत फेकले होते. त्या खोलीच्या दारापाशी आप्पा पोहोचला तेव्हा मात्र रमेशच्या छातीत दडदड व्हायला लागली होती. आप्पानं दार लोटलं. आतापर्यंतच्या इतर खोल्यांसारखीच ही धुळीनं भरलेली होती. फक्त सामान भिंतींना लावलेलं नव्हतं. खोलीच्या मध्यभागी 3 जुन्या हातांच्या खुर्च्या होत्या. समोरची भिंत घराची दर्शनी भिंत होती. आप्पाच्या टॉर्चचा प्रकाश खोलीभर फिरला तेव्हा खिडकीखालीच त्या प्रकाशात काहीतरी पांढरं येऊन गेलं. प्रकाश मागे आला आणि स्थिरावला. प्रकाशात 2 कागद होते, चुरगळलेले, काळपट डाग पडलेले. 2 चुरगळलेले कागद नजर इतकी खिळवून ठेवू शकतील यावर रमेशचा विश्वास बसला नव्हता. डोक्यात मागे एक वेदना जन्माला आली होती. टॉर्चच्या प्रकाशाचा गोल पाण्यावर हिंकळल्यासारखा हालत होता आणि मग एका प्रचंड चक्रात गरगरत वर गेला. रमेश, रमेश! त्याला कोणीतरी हलवत होतं, हाका मारत होता. त्यानं डोळे उघडले तेव्हा खोलीत प्रकाश होता. दोन्ही खिडक्या उघडलेल्या होत्या. आप्पा आणि समर्थ त्यांच्या शेजारी उभे होते. मग त्याच्या ध्यानात आलं, आपल्याला एका खुर्चीवर बसवण्यात आलंय. आता कसं वाटतं? समर्थ विचारत होते. आता आता ठीक आहे, पण झालं काय? तुला चक्कर आली होती. काल रात्रीच्या तुझ्या इथल्या भेटीचा हा वारसा आहे, समर्थ म्हणाले. मला ती शंका होतीच. त्यासाठी योग्य ती तयारीही मी केली आहे. आता इकडे या, तुम्हाला एक दाखवायचं आहे. समर्थांनी त्यांना शेजारच्या खोलीत नेलं. खोलीच्या मध्यभागी एक झडप उघडलेली होती. खाली तळघर होता. झडपेखालून तळघराकडे जिना जात होता. चला, समर्थ म्हणाले आणि जिन्यावरून खाली निघाले. वरच्या खोलीतला प्रकाश 3-4 पायऱ्यांच्या खाली पोहोचत नव्हता. 5 पायऱ्यांनंतर जिना वळून अंधारात गेला होता. 3 खाली येऊन पोहोचले. हे पहा, तळघराच्या भिंतीवर टॉर्चचा प्रकाश टाकीत समर्थ म्हणाले. या चपट्या, पातळ, लांब विटा पहा. हा भाग फार पूर्वी बांधलेला आहे. नवीन घर यावर एवढ्यात 60-70 वर्षात बांधलेलं आहे. तळघराच्या भिंतीत कमानी होत्या आणि काही कमानीत खाली फरशी लगत साधारण 2x2च्या आकाराची लाकडी दारं होती. लहान फडताळं किंवा कपाटं असावीत. त्यांच्यातलं एक दार समर्थांनी उघडलं. दारापासून निघून एक लहान अरुंद जिना आणखी खाली जात होता. पाहिलंत, इतर दारांमागे असेच जिने असणार. खाली काळोखात या वाटा किती खोल पोहोचल्या आहेत कुणास ठाऊक. इतक्या लपून दबा धरून बसण्याच्या जागा आहेत. त्यांच्या मागावर गेलं तर तपास कधी संपणारच नाही. म्हणून रमेश तुला म्हणत होतो, जाहिरात येते ते बरंच आहे. तुम्ही आता वर जा, मी येतोच. टॉर्चच्या प्रकाशात समर्थांनी आपली पिशवी उघडली होती. त्यात ते काहीतरी शोधत होते. रमेश आप्पाबरोबर वर आला. एव्हाना सर्वच गोष्टी त्याच्या अल्पसमजापलीकडे गेल्या होत्या. समर्थांकडे जाण्याची कल्पना सुचली नसती तर आपली काय अवस्था झाली असती यावर त्याला विचारच अशक्य होता. 7 वाजत आले. ती प्रतीक्षा रमेशला फारच कठीण गेली. आता काय होणार होतं याची मनासमोर नाना चित्र येत होती. मनावर ताबा ठेवणं अशक्यच होतं. समर्थ आणि आप्पा मात्र शांत होते. अर्थात त्यांना हे काही नवीन नव्हतं. प्रकाश नकळत कमी होत गेला होता आणि आता खोली पार अंधारून आली होती. समर्थांनी बाहेरच्या खोलीत एक लहानशी मेणबत्ती लावून ठेवली. 8ला 15-20 मिनिटं कमी असताना ते म्हणाले, आप्पा आणि रमेश, तुम्ही आता दोघंही बाहेर जा आणि बोळाच्या तोंडाशी थांबा. जाहिरात वाचलेला कोणी ना कोणी इच्छुक उमेदवार पत्ता शोधत येईल. त्यातला जो पहिला येईल त्याच्याबरोबर तू इकडे ये रमेश. आप्पा, त्यानंतर येणाऱ्या सर्वांना काहीतरी सबब सांगून तू वाटेला लाव. वाटलं तर उद्या यायला सांग किंवा काही कर. मी तुला ते सांगायला नको. तुम्ही समर्थ? आप्पानं लागलीच विचारलं. मला आताच थांबायला हवं. तू जा रमेश बरोबर आप्पा. त्या लहानशा प्रश्नोत्तरांचा रमेशला बोध झाला नाही.
पण त्या घराबाहेर पडायला तो अधीर झाला होता. मनावर ताण यायला लागला होता. मेणबत्तीचा फडफडता पिवळा प्रकाश अगदी अपुरा वाटत होता. कोपऱ्या कोपऱ्यावरून नजर सारखी फिरत होती. सारखं खांद्यावरून वळून मागे पाहावंसं वाटत होतं. बाहेर आल्यावर त्याला एकदम किती मोकळं, किती हलकं वाटलं. तुम्हाला खोलीत काही जाणवलं नाही आप्पा? का तो मला भासच होत होता? अंगणातून जाता जाता त्यानं आप्पाला विचारलं. नाही, तुला भास होत नव्हता रमेश. मलाही तो बदल जाणवत होता, पण मला त्याची अपेक्षा होतीच. आणि समर्थ, ते आत एकटे काय करणार आहेत? रमेश, त्यांच्या सहज बोलण्यावर जाऊ नको बरं का. तिथे खरोखरच काय प्रकार चाललाय, त्याचा शेवट कसा करायचा, याचा सर्व आराखडा एव्हाना त्यांच्या मनात तयार झालेला असणार. त्यांनी सांगितलेली कामगिरी बरोबर पार पाड म्हणजे झालं. जास्त तर्क कुतर्क करत बसू नकोस. बोळातून बाहेर जाताना रमेशनं एकदाच मागे वळून पाहिलं. समर्थांनी खिडक्या परत लावून घेतलेल्या दिसत होत्या. दाराजवळच्या एका खिडकीमागे आतल्या मेणबत्तीचा अगदी क्षीणसर प्रकाश दिसत होता. तोही एकदम नाहीसा झाला. समर्थांनी मेणबत्ती मालवून टाकली असली पाहिजे. 8:15च्या सुमारास 219 गार्डन रोडची चौकशी करत एक जण आला. एक साधा होतकरू तरुण, नाव टिपणीस. आप्पाच पुढे होत म्हणाला, हो हो, हाच तो पत्ता. आम्ही त्यासाठीच आलो आहोत. रमेश, तू जा यांच्याबरोबर, मी इथेच थांबतो. रमेश टिपणीस बरोबर आत निघाला. पुढे काय होणार आहे किंवा दिसणार आहे याची त्याला काडी इतकी कल्पना नव्हती, पण जे दिसलं ते मात्र संपूर्ण अनपेक्षित होतं. चौकात येताच त्याची नजर समोर गेली आणि तो हाबकलाच. जी इमारत मगाशी त्याला संपूर्ण अंधारात बुडून गेलेली दिसली होती, त्या इमारतीच्या खिडक्यातून आता प्रकाश दिसत होता. समोरचं दार उघडं होतं. त्या टिपणीसला त्यात अनैसर्गिक काहीच वाटत नव्हतं. तो सपाट्यानं तिकडे निघाला, पण रमेशची पावलं मात्र अडखळत होती. कदाचित समर्थांनी घरात सापडलेले दिवे लावले असण्याची शक्यता होती, पण रमेशचा त्यावर विश्वास बसत नव्हता आणि अर्थात तो टिपणीजवळ काहीच बोलू शकत नव्हता. त्याला घेऊन त्या घरात जाण्याची कामगिरी समर्थांनी त्याच्यावर सोपवली होती. टिपणीस व त्याच्या मागोमाग रमेश त्या दारातून आत आले. खोलीच्या छताला साखळीनं टांगलेला मोठा दिवा होता. खाली एक जुन्या प्रकारचं लाल वेलबुट्टीचं जाजम अंथरलेलं होतं. दोन्ही अंगांना खुर्च्या रांगेनं मांडून ठेवल्या होत्या आणि बरोबर समोर एक मोठी खुर्ची होती आणि त्या खुर्चीत एक मध्यमवयीन गृहस्थ बसले होते. रमेशला काल रात्रीच्या प्रसंगाची आठवण झाली. समर्थ कुठे दिसतात का हे पाहण्यासाठी त्यानं खोलीवर नजर फिरवली. त्या एका क्षणात त्याला असा भास झाला की समोरचा प्रकाशित देखावा जरासा थरथरला. खुर्चीतल्या गृहस्थांनी एक हात वर करून त्यांचं स्वागत केलं. या या या, बसा. आवाज किती गोड, आर्जवी, लाघवी होता, पण रमेशनं पुन्हा एकदा नजर फिरवली तेव्हा नजरेच्या कडेतून त्याला तो देखावा क्षणभर अंधारल्यासारखा दिसला. म्हणजे तो खऱ्या अर्थानं देखावाच होता. नाटकातल्या पडद्यावर रंगवतात तसला. प्रत्यक्षात काय होतं कोणास ठाऊक. आणि आपल्याला हे समजलंय हे त्या गृहस्थांना कळलेलं असणारच, पण तसली काही खूण दिसत नव्हती. टिपणीस एव्हाना पुढे जाऊन खुर्चीवर बसलाही होता. रमेशलाही पुढे जावंच लागलं. त्याला स्वतःला काही वाटत असलं तरी त्याच्या वागण्यात काही संशयास्पद दिसता कामा नये. समर्थांची जी काही योजना असेल तिच्यासाठी त्यांना पूर्ण वाव द्यायला हवा. तो जरा बिचकतच पुढे गेला. एका खुर्चीवर बसला. आता प्रथमच त्यानं समोरच्या माणसाकडे निरखून पाहिलं. त्याच्या चेहऱ्याकडे पाहून त्याच्या वयाचा अंदाज येत नव्हता. चेहऱ्यावर रेषा होत्या, पण त्या वयाच्या वाटत नव्हत्या. केस दाट कुरळे होते. कानशिलांपाशी एक चंदेरी झाक होती. आता ते खुर्चीत मागे रेलून पायावर पाय टाकून हातांची छातीशी घडी करून बसले होते आणि त्यांच्याकडे पाहत होते. त्यांच्या डोळ्यांपर्यंत एकदा नजर पोहोचली की तिथे गुंगत होती. डोळे मोठे होते, किंचित निळसर भुऱ्या रंगावर जाणारे. त्या नजरेत अगदी मागे एक छद्मी मिश्किलपणाची छटा दिसत होती.
पण हे कसं शक्य होतं? 15-20 मिनिटांपूर्वीच त्यानं आपल्या डोळ्यांनी पाहिलं होतं की ही खोली ओसाड उजाड धुळीनं माखलेली अंधारलेली होती. आणि आता तो काय पाहत होता? हा दृष्टीभ्रम होता का? दिसत होतं ते सर्व खोटच होतं का? तुमचं नाव काय म्हणालात? ते किंचित हसत विचारत होते. त्यांनी नाव सांगितलं. टिपणीस. तुमचं काय? तुमचं लक्ष दिसत नाही माझ्याकडे. चेहऱ्यावरचं हास्य आणखी स्पष्ट झालं होतं, पण त्या भुऱ्या डोळ्यांपर्यंत पोहोचत नव्हतं. त्या डोळ्यात आता एक क्रूर थंडपणा आला होता. त्याच्या मनातले विचार त्यांना आरशासारखे स्पष्ट दिसत असले पाहिजेत. नाही नाही, माझं लक्ष नव्हतं. जाहिरात पाहून आलात ना? यांना घेऊन आलात ना? चौकस तर आहातच, पण निर्भीड आहात का? साहसाची तयारी आहे का? डोळे रमेशवर एखाद्या गिरमिटासारखे खिळले होते. प्रत्येक प्रश्न द्व्यर्थी होता. तो कोण होता, इथे कशासाठी आला होता, हे सर्व त्यांना माहीत होतं. रमेशचा जीव गलबलायला लागला होता. खोलीत समर्थ कुठे दिसतात का त्याला पाहायचं होतं, पण त्या भयंकर डोळ्यांनी त्याची नजर पकडून ठेवली होती. ती सोडवून घेताच येत नव्हती. त्यांनी दोन्ही हात हवेत उडवले. ठीक आहे, पाहूच आता. मी तुम्हाला 1-2 कागद दाखवणार आहे. वाटलं तर मुलाखत म्हणा, वाटलं तर चाचणी म्हणा. त्या कागदात पहा आणि मला सांगा. त्यांच्या हातात एक मोठा कागद होता. तो त्या दोघांसमोर उलगडत होते. कागदावर लाल रंगातली कसली तरी आकृती होती. जळत्या वाहत्या रेषा. खोलीत एकाएकी लखलखाट झाला. डोळे दिपून गेले. त्यानंतर काही क्षण रमेशच्या डोळ्यांसमोर नुसत्या लाल जांभळ्या रेषांची वर्तुळं गरगर फिरत होती. हे पहा, आपण असं करू. एक अतिशय गोड लाघवी आवाज आला. त्या 3-4 शब्दांनी रमेशचा जीव किती सुखावला. खोलीत एक प्रचंड कांठाळ्या बसवणारा स्फोट झाला. त्यानंतर कितीतरी वेळ रमेशच्या कानात नुसता कलकलाट चालला होता. दृष्टी आणि श्रवणापासून वंचित झालेलं मन अधांतरी तरंगत होता. पुरे झालं हे नाटक. एक करारी आवाज कडाडत आला. समर्थांचा आवाज. अजूनही डोळे काम करत नव्हते, तरी खोलीत काहीतरी घडामोडी होत असाव्यात. किती वेळानं कोणास ठाऊक त्याची दृष्टी परत आली. डोळ्यांसमोर एक मोठा चमत्कारिक देखावा होता. खोलीतला मगाचा झगझगीत प्रकाश गेला होता. त्याच्याऐवजी आता फक्त 2 मेणबत्त्यांचा पिवळट हालता प्रकाश समोर होता. ते दोघं भिंतीजवळच्या खुर्च्यात बसले होते. एका हाताला समर्थ उभे होते. त्यांनी दोन्ही हात समोर हवेत सरळ धरले होते. मग रमेशची नजर खोलीच्या मध्याकडे गेली. तिथेच आधी त्याला ते खुर्चीतले गृहस्थ दिसत होते. इथे आता खुर्ची तर नव्हतीच, माणूसही असावासा वाटत नव्हता. पण नीट दिसण्यापूर्वीच एक मोठा काळा कपडा हवेत जोरात हलला. त्या वाऱ्यानं मेणबत्त्या विझल्या. त्याच वाऱ्यावर रमेशच्या तोंडावर तीव्र दुर्गंधीचा एक भपकाराही आला. दुसऱ्या क्षणी समर्थांचा टॉर्च पेटला. खोलीतून काहीतरी काळं सपाट्यानं गेल्याचं रमेशला दिसलं. समर्थही वळून त्याच्या मागोमाग गेले. खोलीत अंधार झाला. बाहेरून आप्पा टॉर्च घेऊन धावत धावत आत आला. कसला प्रकाश झाला, कसला आवाज झाला? टॉर्चचा प्रकाश खोलीभर फिरवीत आप्पा विचारत होता. समर्थ कुठे आहेत? रमेश, रमेश काय झालं? आता खुर्चीवरून उठायचं रमेशला सुचलं. समोरच्या दाराकडे बोट करत तो म्हणाला, समर्थ समर्थ त्या दारातून गेले एवढ्यातच. चल, आप्पा म्हणाला आणि तिकडे निघाला. रमेश त्याच्या मागोमाग आला. ते दोघं पलीकडच्या खोलीत आले. मधली तळघराची झडप उघडलेली होती. खाली प्रकाश दिसत होता. मधून मधून प्रकाशावर कसली तरी सावली येत होती. आप्पा त्या जिन्यानं खाली निघाला. रमेशही त्याच्या मागोमाग उतरायला लागला आणि शेवटच्या पायरीवरच स्तंभित होऊन पाहतच उभा राहिला. समर्थांच्या टॉर्चचा प्रकाश मधून मधून दिसत होता, पण प्रकाशाआड काहीतरी गडद काळं एखाद्या जाड कपड्याच्या पदरासारखं येत होतं, किंवा धुराची वेटोळीही असतील. हवेत एक प्रकारची गुणगुण होती आणि मग
तळघरात फक्त समर्थच राहिले. आठ. अप्पा, वर तो कोण टिपणीस का कोणी आहे त्याला वाटेला लावून ये आणि वरची दारं खिडक्या बंद करून ये. अप्पा वर गेला. समर्थ रमेशकडे वळले. तुला कशाचाच अर्थ समजत नसेल नाही का? आता सांगतो. एवढं ध्यानात घे की काही वाईट अनैसर्गिक दुष्ट प्रवृत्ती आपल्या सृष्टीवर प्रभुत्व मिळवण्यासाठी सतत धडपडत असतात. त्यांच्या निर्मितीची किंवा आवश्यकतेची चिकित्सा आवश्यक नाही. समुद्राच्या भरती ओहोटीसारखं त्यांच्याही शक्तीत चढ उतार होत असतात. त्यांच्या मागच्या कारणातही आता जाण्याची आवश्यकता नाही. आपलं नशीब की त्या नेहमीच उन्नत आक्रमक अवस्थेत नसतात. विरोधाभास हा तर त्यांचा स्थायी भाव आहे. आपलं आयुष्य प्रकाशात तर त्यांचा अंधारात. आपण वर मोकळ्या हवेत तर इथे या जमिनीच्या गर्भात अंधाऱ्या विवरात ते असणार. त्यांच्यापैकी एकाचा इथे उत्सर्ग झालाय एवढं ध्यानात घे. या शक्ती दुष्ट असल्या तरी फार सनातन आहेत, प्राचीन आहेत. आपल्याबरोबरच लक्षावधी वर्ष वावरत आहेत. मानवी स्वभावाचं त्यांचं ज्ञान परिपूर्ण आहे. मानवी मनात खोलवर दडलेल्या आशा, आकांक्षा, महत्वाकांक्षा, मनातली स्वप्न, अपमान, मत्सर, सूड, हेवा, तिरस्कार या भावना सर्व काही त्यांना पुरेपूर माहीत आहेत. म्हणून त्या सर्वसामान्य माणसाला सहज फसवू शकतात. जे पाहायची माणसाला खरी इच्छा किंवा अपेक्षा असते ते त्याला सहज दिसू शकतं. वरच्या खोलीत तथाकथित मुलाखतीसाठी मध्यभागी बसलेले ग्रहस्थ तुम्हाला अपेक्षित होते. तेव्हा ते दिसले, पण तुला त्यातला अनैसर्गिकपणा जाणवत होता, हो ना? मी तिथेच होतो. मनात आणलं तर काही वेळा मीही माझं अस्तित्व जरा अदृश्य ठेवू शकतो. तो तथाकथित माझंही त्याचा सापळा केव्हा लावतो याची मी वाट पाहत होतो. त्यानं तो कागद तुझ्या समोर उलगडला तेव्हा मी हालचाल केली. पण समर्थ, तो साधा कागद नव्हताच. मी जास्तीत जास्त सेकंदभर पाहिला असेल. काहीतरी लाल रेगांची आकृती. नशीब तुझं सेकंदभरच पाहिलंच ते. गणितातल्या काही काही साध्या फसव्या रचना तुझ्या पाहण्यात आल्यात का? सरळ रेषा लहान मोठ्या वाटतात, पांढरे रंग करडे वाटतात. कागदावर नसलेली रेषा मनात दोन बिंदूंमध्ये तयार होते. एकाच पातळीवरच्या रेषा, पण काही मागे, काही पुढे, काही आत, काही बाहेर अशा दिसायला लागतात. पण हे तर पोरखेळ झाले. एखाद्या कसबी माणसाच्या हाताखाली साध्या रेषा भारल्यासारख्या होतील. आणि हा माझही तर कसब्यांचा राजा. तुम्ही खरोखर त्या कागदाच्या त्या आकृतीवर लक्ष एकाग्र केलं असतं तर पिंजऱ्यात पडलेल्या जनावरासारखी तुमची अवस्था झाली असती. तू सावध असूनही त्यानं तुला फसवलं होतं. तुला गुलाम करायला काहीच कष्ट पडले नसते. आणि मग? न राहून रमेशनं विचारलं. आणि मग काय नाही असं विचार. तुमच्या शरीराचा, मनाचा तो कसाही वापर करू शकतो. भुश्याची कळसूत्री बावली दोरीनं नाचवावी तसा नाचवू शकतो. ती निर्दयता, ते क्रौर्य तुझ्या कल्पनेपलीकडचं आहे. आता त्याचा विचार नको. तेवढ्यात अप्पा खाली आला. मानेनंच त्यानं काम झाल्याची खूण केली. तो सुटला? अप्पानं विचारलं. कायमचा नाही. समर्थांचा चेहरा कठीण झाला होता. त्यांनी आपला डावा हात पुढे केला. हाताची मूठ मिटलेली होती. टॉर्चच्या प्रकाशात त्यांनी मूठ सावकाश उघडली. हाताच्या तळव्यावर काहीतरी काळं होतं. आधी रमेशला वाटलं ती एक चुरगळलेली चिंधीच आहे. पण पुढे वाकून त्यानं नीट पाहिलं तेव्हा त्याला दिसलं की अभ्रकासारखा किंवा एखाद्या पक्षाच्या करड्या रंगाच्या पंखासारखा तो तुकडा सावकाश सावकाश हालत होता. आणि समर्थांचा तळवा लाल झाला होता, भाजल्यासारखा किंवा आम्ल सांडल्यासारखा. तीव्र वेदना होत असल्याच पाहिजेत, पण त्यांच्या चेहऱ्यावर त्याची काहीही खूण नव्हती. अप्पा, पिशवी, ते म्हणाले. अप्पानं पिशवीतील सर्व सामान खाली पसरलं. त्यात मेणबत्त्या होत्या, त्या शिलगवल्या. मग समर्थांनी टॉर्च खाली ठेवली. उजव्या हातानं वेगवेगळ्या भस्मांनी फरशीवर एक पंचकोनाकृती आकृती काढली आणि मग पुढे वाकून डाव्या हातातला तो तुकडा त्या आकृतीच्या मध्यभागी ठेवला. तो तुकडा क्षीणपणे हालतच होता. दोन्ही टॉर्चचे प्रकाश त्याच्यावर पडले होते. तेव्हा रमेशला दिसलं
की त्या अर्धपारदर्शक पृष्ठावर शिरांसारख्या वाटणाऱ्या रेषा होत्या. बारीक बारीक चमचमते कण होते, डोळेच वाटावेत असे. समर्थांना आता आपल्या हाताकडे द्यायला वेळ झाला होता. मलम चोळता चोळता ते म्हणाले, तो वर गेला तेव्हा इथली सर्व दारं मी बांधून टाकली होती, पण माझ्या लक्षात न आलेलं आणखी एखादं असलं पाहिजे. तुमची त्याची झटापट झाली? आप्पानं विचारलं. त्याशिवाय गत्यंतरच नव्हतं. पंचकोनातल्या तुकड्याकडे बोट करत ते म्हणाले, त्याच्या शरीर द्रव्याचा तो भाग माझ्या हाती लागला. त्याच्या दाहकपणावर टीका अनावश्यकच होती. आता आपण तेच त्याच्या विरुद्ध वापरणार आहोत. समर्थांचा आवाज कठीण आणि धारदार झाला होता. ते खाली बसले होते. आधीच्या त्या घाईनं काढलेल्या आकृतीवर आता त्यांच्या म्हणजे रमेशला संपूर्ण अगम्य अशा अनेक प्रक्रिया चालल्या होत्या. रेषांच्या सामर्थ्याचं वर्णन त्यांनी रमेशपाशी एवढ्यातच केलं होतं. कसबी ते म्हणाले होते, तेही तर स्वतः असणारच. शरीराचा एखादा भाग, केस, नख, रक्ताचा एखादा थेंब वापरून त्या योगे मंत्रविद्या सिद्ध करण्याचा प्रयोग फार फार जुना आहे रमेश. आता आपल्यापाशी त्याच्या शरीराचा हा अवशेष आहे. एवढा आपल्याला पुरेसा आहे. कशासाठी? न राहून रमेशनं विचारलं. त्याला आपण इथे खेचून आणणार आहोत. माझईचा सापळा, प्रकरण 9. पुढच्या घटना रमेश साऱ्या जन्मात विसरू शकणार नव्हता. आकृतीची रचना मनासारखी झाल्यावर समर्थांनी रमेश व आप्पाला जिन्यावर उभं राहण्याची खूण केली आणि त्या आकृतीपाशी एका विशिष्ट आसनात बसून संथ लयीत काही वर्णमालांच्या उच्चारास सुरुवात केली. आवाज मोठा नव्हता, पण प्रत्येक शब्द शक्तीनं भारल्यासारखा वाटत होता. वाटलं होतं त्यांनी लय वाढवली तर हे शब्द वादळ उठवतील. जर त्यांनी आवाज चढवला तर भिंती आणि छपरं गदागदा हालायला लागतील. किनाऱ्यावर उभं राहून सागराकडे पाहिलं की 15-20 फुटांवर मागे पुढे होणाऱ्या लाटांच्यात वावरणाऱ्या अविरोध संहारक शक्तीची जाणीव होते तशी होत होती. पण ते तर त्या शक्ती वर्तुळांच्या परिघावर होते. ते काही त्यांच्यावर केंद्रित केलेलं नव्हतं. आणि तिथे म्हणजे केंद्रस्थानी त्यांचा परिणाम व्हायला लागला होता. तळघरातल्या वातावरणात एक गढूळपणा यायला लागला होता. मेणबत्त्यांचा प्रकाश किंचित धूसर वाटायला लागला होता. असं वाटत होतं की तळघराच्या भिंतींना असलेल्या लहान लहान दारांच्या फटीतून दुराच्या वलयांसारखं काहीतरी काळसर आत येत होतं, साकळत होतं. एकाएकी समर्थांच्या समोर एक काळा आकार उभा होता. बाह्याकृती मानवी होती, पण काळ्या आवरणात झाकल्यासारखी दिसत होत्या त्या फक्त 2 लाल ठिणग्या. जिथे डोळे असायला हवे होते तिथे त्या आता समर्थांच्या सह सगळ्यांवर खेळल्या होत्या. त्या दोघांच्यात संघर्ष तर होताच, पण संकेत काही वेगळेच दिसत होते. अजून तरी दोघांचेही पवित्रे धमकीचे दिसत नव्हते. त्या पुढची समर्थांची कृती तर अगदीच सामान्य दिसली. त्यांनी हातातल्या भस्माची चिमूट पंचकोनातल्या तुकड्यावर टाकली, पण त्याचा परिणाम मात्र अनपेक्षितपणे शीघ्र आणि अतिरेकी झाला. त्या काळ्या आकृतीच्या गर्भातून एक हिंस्त्र अमानवी भयानक आवाज आला. क्षणभर वाटलं की ती आकृती आता समर्थांवर झेपावणारच आहे, पण समर्थ तसूभरही हल्ले नाहीत. फक्त त्यांनी एका बोटानं त्या पंचकोनातल्या एका तुकड्याकडे निर्देश केला. ते तुच्छतेच्या आवाजात म्हणाले, हवं तर जा तुझा तुकडा घेऊन. तुला माहित आहे की मी आत प्रवेश करू शकत नाही. एक फिसकारणारा आवाज. सर्व आकाराची संतापानं थरथर. समर्थांनी पुन्हा एकदा एक चिमूट आतल्या वळवळणाऱ्या तुकड्यावर टाकली. त्या काळ्या आकारात पुन्हा एकदा संतापाचा आणि वेदनेचाही डोंब उसळला. नाही नाही, हे चालणार नाही. आवाज फिसकारत होता. तू नाही तर तुझे हे 2 कुतरडे आहेत ना, त्यांना खतम करतो. तो आकार त्या दोघांच्या दिशेला वळला आणि आता प्रथमच रमेशला
समर्थ ज्याच्या विरुद्ध ठामपणे उभे ठाकले होते त्या प्रतिस्पर्ध्याच्या खऱ्या रूपाची कल्पना आली. 2-4 सेकंद त्याच्या सुदैवानं, पण तेवढे पुरेसे होते. त्या 2 लाल ठिणग्या नव्हत्या, आग ओकणाऱ्या भट्ट्या होत्या. त्या आगीत होरपळायला होत होतं. त्या आकारातून एक वादळी जीव घेणा काळ वारा घोंगावत येत होता. त्यावर कागदाच्या कपट्यासारखं फडफडत जायला होत होतं. लहान मोठा होणारा, जवळ लांब वाटणारा तो काळा आकार त्यांच्यावर झेपावत आला. नाही. समर्थांचा एकच करडा शब्द आला. अर्ध्या झेपेवरच तो आकार थांबला, त्यांच्यापासून वळला. रमेशनं नकळत आप्पांचा हात धरला होता. शरीर घामानं निथळून निघालं होतं, थरथर कापत होतं. ते होतं काय? हे होतं तरी काय? डोळ्यांवरून एकदा हात फिरवून त्यानं खाली पाहिलं. तळघरात बदल झाला होता. समर्थ आता उभे राहिले होते. रमेश हे प्रथमच पाहत होता आणि आप्पानं कितीदा तरी पाहिलं होतं, तरीही ते दृश्य शरीरावर रोमांच उभं करणारं होतं. काळा विरुद्ध पांढरा, काळोखा विरुद्ध प्रकाश, रात्र विरुद्ध दिवस, पाप विरुद्ध पुण्य, त्याची आत्ताच प्रचिती येत होती. त्या काळ्या आकारात प्रकाश जणू शोषला जात होता. त्या उलट समर्थांच्या भोवती प्रकाशाचा निर्यास होत होता. तो काळा चेहरा, म्हणजे तिथे मानवी चेहरा असला तर संपूर्ण अवगुंठित होता. तर समर्थांचा चेहरा उघडा, प्रकाशाकडे वळलेला, आणि त्यावरचे भाव, तो ते जन्मात कधीतरी विसरू शकणार होता का? त्यांच्या चेहऱ्यावर एक मंद स्मित होतं. मंद स्मित. डोळ्यात करार होता, हास्य होता, आनंदही होता. आता त्याला समजलं की ज्या पापपुण्याच्या संघर्षात हे आघाडीचे बिनीचे वीर होते, त्या संघर्षात त्यांनी काहीही मागे न ठेवता स्वतःचं संपूर्ण सर्वस्वच लोटून दिलं होतं. त्यांच्या त्यागावर कोणतीही मर्यादा नव्हती, कोणतीही नाही. त्या एका क्षणात रमेशला अनेक सत्यांची प्रचिती आली. शेवटी मानवाची शक्ती त्याच्या भावनेत असते. शस्त्र कितीही धारदार असलं तरी ते फेकणाऱ्याच्या मनात निर्धार हवा. भट्टीच्या आचेखाली साधा पत्थर सुद्धा प्रकाशमान होतो. मग मानवी मनाला काय अशक्य आहे? आणि समर्थांची श्रेणी तर आणखी वरची होती. ते विलक्षण स्थित्यंतर आता रमेश पाहत होता. पण माझंही नावानं वावरणारा तो काळा आकार आपल्याबरोबर अगदी प्राचीन किमया, शतकांची साठवलेली सिद्धी वागवत आला होता. त्याच्या अंतरंगात आता काजळलेल्या तप्त लाल रेषांचे धुमारे फुटले होते. तोही काही संघर्षापासून मागे सरत नव्हता आणि त्या संघर्षात तडजोड नव्हती. मानवी दृष्टी विद्युतकर्षकीय तरंगपटातला एक अत्यंत लहानसाच भाग टिपू शकते. मानवी श्रवणाची ही क्षमता मर्यादित आहे आणि मानवी मेंदूचीही अनुभवांचं विश्लेषण करण्याची, अन्वयार्थ लावण्याची क्षमता मर्यादित आहे. त्याची जाण ही पूर्वानुभव, शिक्षण, स्मृती यांवर आधारित असते. त्या ठराविक श्रेणीपलीकडच्या संवेदना निरर्थक तरी वाटतात किंवा मेंदूत त्या अॅनालॉग सारख्या परिवर्तित स्वरूपात नोंदल्या जातात. तळघरात रमेशला ज्या काही जाणीवा झाल्या त्या अशा परावर्तित होत्या. खऱ्या संघर्षाचे ते केवळ अंश मात्र प्रक्षेप होते. डोळ्यांच्या समोर प्रखर रंगीबेरंगी प्रकाश शलाका चमकल्या. अतिशीत अतिउष्ण असे हवेचे झोत शरीरावरून गेले. जमीन हादरवणारे, खोल खर्जातले किंवा डोक्यात शिणक आणणारे आर्त असे अतिउंच स्वर कानावरून गेले. काही बेसूर कर्कश आवाजही होते. अधूनमधून सर्व तळघर अंधारात बुडून जात होतं. पण जेव्हा त्याला काही दिसू शकलं होतं ते हे होतं, समर्थ आणि तो माझही सावकाश गोलाकार फिरत होते. आणि एकाएकी तो माझही खाली कोसळला म्हणण्यापेक्षा तो आक्रसला गेला, भुसकट होऊन गेला. त्याचा भुगा कोळशाच्या कणासारखा खाली पडला. त्याच वेळी समर्थ एकदम मागे सरत भिंतीला पाठ लावून उभे राहिले. आप्पाची हालचाल फार झटपट झाली. 2 पावलात तो खाली पिशवीतल्या सामानापाशी आला. त्यानं घाईनं एक बाटली उचलली आणि त्यातल्या 2 लहान चकचकत्या पांढऱ्या गोळ्या समर्थांच्या ओठात सारल्या.
रमेशही सावकाश खाली आला. तळघरातल्या हवेत झालेला बदल त्याला तत्क्षणी जाणवला. हवेतला जणू एखादा विषारी घटक दूर झाला होता, पण त्यालाही समजत होतं की या जाणीवा मानसिक होत्या. आता तो समर्थांपाशी पोहोचला तेव्हा ते जवळजवळ पूर्ववत झाले होते. या संघर्षात त्यांनी किती शक्ती खर्च केली होती आणि अतिरेकाच्या कोणत्या कड्यापर्यंत ते पोहोचले होते याची गणना कधीच होणार नव्हती. संपलं? आप्पा विचारत होता. उत्तरादाखल त्यांनी पंचकोनाकडे बोट केलं. आतल्या त्या काळ्या तुकड्याचीही राख होऊन गेली होती. त्याचा नाश झाला आणि तो होता तरी कोण? रमेशनं विचारलं. नाश नाही, कारण तोही शक्तीचाच एक आविष्कार आहे आणि शक्ती कधीही नष्ट होत नाही, केवळ रूपांतरित होते, कमी धोक्याची होते. कागदाचा अणकुचीदार बाण त्याच्या घड्या उलगडल्या की साधा कागद होतो. त्याच्यातला धोका आत्तापुरता टळलाय. तो कोण होता विचारतोस? अग्नीला नाव असतं का? पेटते ती काडी. दुष्टतेचा तो अर्क आहे, अनेक नावांनी अनेक रूपांनी वावरत आलेला. निखळ दुष्टतेचा, क्रौर्याचा, स्वार्थाचा आविष्कार. पण फार क्वचित वेळा सर्व घटक जमून एकत्र येतात आणि त्याला आपल्या सृष्टीत पदार्पण शक्य होतं. खरे संत किंवा महात्मे, युगपुरुष शतकानंतरच अवतीर्ण होतात. संपूर्ण दुष्टताही तितकीच अपवादात्मक आहे. कपाळावर बारीक घामाचे थेंब चमकत होते. ते हाताच्या मागच्या भागानं पुसत समर्थ म्हणाले, चला आपण निघूया. काही ठराविक क्रमानं त्यांनी फरशीवरच्या पंचकोनांच्या रेषा पुसल्या. फरशीवरचा काळा भुगा पायांनी चारी दिशांना उधळून दिला आणि मेणबत्त्या मालवून सर्व सामान पिशवीत भरून ते तळघराच्या जिन्यानं वर आले. तळमजला संपूर्ण अंधारात होता, पण आता तो नेहमीचा परिचित अंधार होता. त्या ओसाड घरात त्यांचं वास्तव्य जेमतेम 7-8 तास होतं. त्याच्या सर्व खुणा पुसून टाकायला फारसा अवधी लागला नाही. आजची रात्र माझ्याकडे चल रमेश, समर्थ म्हणाले. बंगल्यावर पोहोचल्यावर दिवाणखाण्यात कॉफीसाठी एकत्र आल्यावर समर्थांनी रमेशच्या हातात एक कागद दिला. रमेश, या कागदावर इथल्या एका वकिलाचं नाव आणि पत्ता आहे. आपण ज्या घरात गेलो होतो त्या प्रॉपर्टीची व्यवस्था हे वकील पाहतात. त्यांच्याकडून मला मालकांचं नाव, पत्ता, फोन नंबर मिळाला. आज सकाळी मी त्यांच्याशी फोनवरून बोललो. आता ऐक. काल रात्रीचा प्रकार हा भयानक शृंखलेचा क्लायमॅक्स होता, पण या भयानक उत्सर्गाची चाहूल मालकांना कितीतरी वर्षांपूर्वीच लागली होती. म्हणूनच ते घर बंद करून परगावी गेले होते. इतर कोणाला त्रास होऊ नये म्हणून त्यांनी ही जागा भाड्यानंही दिली नव्हती. मी ती वास्तू स्वच्छ आणि निर्धास्त करण्याची हमी दिली तर ती मला नाममात्र किमतीला विकायची त्यांची तयारी आहे. त्यांना इथे परत यायचं नाही. इथल्या त्यांच्या आठवणी चांगल्या नाहीत. तेव्हा रमेश, तुला हवं तर तू ते घर घेऊ शकतोस. आता तिथे कोणालाही धोका नाही आणि तू ते घर घ्यावंस अशी माझी आणखी एका कारणासाठी इच्छा आहे. या प्रकरणाचा पुन्हा प्रादुर्भाव होणार नाही अशी माझी खात्री आहे. तरीही त्या वास्तूवर लक्ष ठेवणं आवश्यक आहे. तू ते काम उत्तम प्रकारे करू शकशील अशी मला खात्री आहे. दुसऱ्या सकाळी समर्थांचा निरोप घेताना रमेशला मनोमन वाटलं की ही काही आपली शेवटची भेट नाही. काही जागा अशा असतात की तिथे भेट दिली की मनाला प्रसन्न वाटतं, उल्हसित वाटतं. समर्थांचा बंगला ही अशीच एक जागा होती आणि त्याला माहित होतं त्याच्या भेटीला कधीही आडकाठी होणार नव्हती. समाप्त. माझईचा सापळा. लेखक नारायण धारप. मित्रांनो, बऱ्याच जणांनी मला एखादी मोठी कादंबरी पुन्हा आणा म्हणून विनंती केली आहे, पण मला हे दिसलंय की एपिसोडिक कंटेंट जेव्हा मी तुमच्यासाठी आणतो तेव्हा त्यातले सुरुवातीचे भाग ऐकले जातात. त्यानंतर ते ऐकण्याची फारशी उत्सुकता कोणाला राहत नाही किंवा ते जमत नसेल. तर तुमचं या बाबतीत मत काय आहे हे मला जरूर कळू देत. कारण संपूर्ण कादंबरी जी 5-6 तासांचं रीडिंग असेल
ते मला एका भागात आणणं थोडंसं इम्प्रॅक्टिकल वाटतं आणि एपिसोडमध्ये आणलं तर ते पाहिलं जात नाही. तर यावर काय उपाय असू शकेल तुम्ही मला सांगा. पुढच्या कथेमध्ये परत भेटूच आपण. तोपर्यंत बाय बाय.